हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण रेडिओ डीके बद्दल डिस्कशन थोडंसं स्टार्ट केलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? या लेक्चरमध्ये आपण डीके आणि त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. होपसो ट्राय करूया की या लेक्चरमध्ये चॅप्टर संपून जाईल. ट्राय करूया, ठीक आहे? तर चला पुढे जाऊया. हे लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर फोर्सेस बद्दल डिस्कस केलेलं आहे. आता या लेक्चर मध्ये आपण रेडिओ डीके बद्दल डिस्कशन करणार आहोत. आता रेडिओ डीकेचे मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये टाइप्स सांगितले होते, फक्त कोणते असतात, अल्फा, बीटा वगैरे वगैरे. आता या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये त्यांना डिस्कस करणार आहोत. आपण स्टार्टिंग करणार आहोत अल्फा डीके पासून. स्टार्टिंग कुठून करणार आहोत? अल्फा डीके पासून, ठीक आहे? आता एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो मी डीके बद्दल. इन एनी टाइप ऑफ डीके, डीकेचा कोणताही टाइप असला, कोणताही टाइप, तरी पण इन एनी टाइप ऑफ डीके ए आणि झेड नेहमी कन्झर्व असतं, बरं का? डीकेच्या कोणत्याही टाइप मध्ये ए अँड झेड आर ऑलवेज कन्झर्व्ड, ठीक आहे? एक मिनिट फक्त. हॅलो, हेलो, हाँ तू ठीक है, खाना वगैरह खा ले, कॉल करता फिर 9 बजे तक फ्री होगा. डीकेच्या कोणत्याही टाइप मध्ये ए आणि झेड हे नेहमी कन्झर्व होत असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्या डीकेच्या टाइप मध्ये? इन एनी टाइप ऑफ डीके, कोणताही डीकेचा टाइप असू द्या, ठीक आहे? नेक्स्ट आता बघणार आहोत आपण अल्फा डीके. अल्फा डीके मध्ये काय असतं बाळांनो? सगळ्यात आधी अल्फा पार्टिकल म्हणजे काय असते? अल्फा पार्टिकल म्हणजे सगळ्यात आधी असतो हेलियम न्यूक्लियस. अल्फा पार्टिकल म्हणजे काय असतं बाळांनो? अल्फा पार्टिकल म्हणजे असतो हेलियम न्यूक्लियस. आता होतं काय, जेव्हाही एखादा एलिमेंट अल्फा डीके करतो, तर तो डीके होतो कसा? एक्स झेड ए हा एक न्यूक्लियस आहे, समजा हा काय आपल्याकडे एक न्यूक्लियस आहे. आता हा न्यूक्लियस अल्फा डीके करणार आहे. अल्फा डीके करणार म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, एक तुम्हाला अल्फा पार्टिकल बाहेर काढावा लागेल. अल्फा पार्टिकल म्हणजे काय? He24. अल्फा पार्टिकल म्हणजे काय? He24. क्लिअर? हा झाला तुमचा अल्फा पार्टिकल. आता मी म्हटलं होतं तुम्हाला की ए आणि झेड नेहमी कन्झर्व होतात. तर लक्ष द्या थोडंसं. इकडे झेड आहे ना, हेलियम तर 2 झेड घेऊन गेला. तर मग काय? आता इथं वाय एलिमेंट राहील आणि तो वाय एलिमेंट Z-2 करेल. का बरं? कारण की Z-2 + 2 झेड असेल आणि मी म्हटलं ए आणि झेड कन्झर्व होतात. इकडचा आणि तिकडचा झेडचा नंबर आणि एचा नंबर सेम असतो ऍडिशन करून, आणि इथं ए असणार A-4. इज ॲज सिम्पल ॲज दॅट. कळालं का? रिॲक्शन्स लिहायला खूप प्रॉब्लेम येतो मुलांना. काही नाही, पहिले हे लिहून टाकायचं, मग हे लिहून टाकायचं काय निघणार आहेत ते, आणि मग राहतं काय ते बघा ना. कन्झर्व करायचं ए आणि झेडला. काय करायचं? कन्झर्व करायचं ए आणि झेडला. याचं एक्झाम्पल काय आहे का? येस, बिलकुल याचं एक्झाम्पल आहे ना. बिस्मथ माहिती आहे तुम्हाला? बिस्मथ 83,212 नंबर असतो बिस्मथचा. आता हा अल्फा डीके करतो. अल्फा डीके केल्यानंतर इकडं काय? He24 हा एलिमेंट कोणता? असा लिहून टाकला. 83 मधनं 2 गेले, इथं काय राहिलं रे? 81. आणि 212तनं 4 गेले, इथं राहिलं 208. संपला विषय. अरे संपला विषय, रिॲक्शनच संपली. कळाले? रिॲक्शनच संपली. आता एक थोडंसं डीप मध्ये जाऊन थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज देतो तुम्हाला की अल्फा डीके करतं कोण? अल्फा डीके कोण करतं? ज्यांच्याकडे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स दोन्ही जास्त आहेत. Those who have more number of protons and neutrons. कोण करतं?
होतं, दोज हू हॅव मोर नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, ज्यांच्याकडे प्रोटॉन्स पण जास्त आहेत आणि ज्यांच्याकडे न्यूट्रॉन्स पण जास्त आहेत, असे जे न्यूक्लियस असतात ते आपलं करतात अल्फा डिके. ते काय करतात, आपलं अल्फा डिके करतात. ठीक आहे, चला हे झालं अल्फा डिके. नेक्स्ट जाऊयात आपण बीटा डिकेवरती. आता आधीच सांगतोय, बीटामध्ये पण 2 डिके असतात, एक बीटा निगेटिव्ह डिके असतो आणि एक बीटा पॉझिटिव्ह डिके असतो. ठीक आहे, एक बीटा निगेटिव्ह आणि एक बीटा पॉझिटिव्ह डिके असतो. याच्यात काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला मी सांगतो, नीट लक्ष द्या एकदम. बाळांनो, बीटा निगेटिव्ह, ओ माय गॉड, लक्ष द्या. हे बीटा मायनस डिके बघणार आहोत आपण. आता बघा याची रिॲक्शन कशी लिहायची. सगळ्यात आधी आपल्याकडे एक न्यूक्लियस होता, एक ZA एलिमेंट असा. ठीक आहे, आता लक्ष द्यायचं, होतं काय, याच्यातनं ना इलेक्ट्रॉन निघतो. बीटा मायनस आहे ना, मायनस मधनं इलेक्ट्रॉन आणि प्लस मधनं पॉझिट्रॉन. आता हे इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉनचं काय कॉम्बिनेशन आहे ते बघूयात आपण. आता हे इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉनचं काय कॉम्बिनेशन आहे ते बघायचं आपल्याला. आता हे इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉनचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, हे दोन्ही जे आहेत ना, हे एकमेकांचे अँटी पार्टिकल्स आहेत. हे जे आहेत ना, हे दोघं एकमेकांचे काय आहेत, हे दोघं एकमेकांचे अँटी पार्टिकल्स आहेत. अँटी पार्टिकल्स म्हणजे काय, अँटी पार्टिकल्स म्हणजे त्यांचा चार्ज ऑपोजिट आहे पण मास सेम आहे. चार्ज ऑपोजिट आहे पण मास सेम आहे, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो अँटी पार्टिकल्स. ठीक आहे, ओके, ठीक आहे. XZ आहे. आता यातनं काय निघणार बाळांनो, इलेक्ट्रॉन आहे ना, झेड मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. जितके झेड तितके इलेक्ट्रॉन ना, तर इलेक्ट्रॉन झेड मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो पण मास नंबर मध्ये कॉन्ट्रीब्यूट नाही करत. झेड मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो पण मास नंबर मध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही. ओके सर, इथं काय लिहायचं आता बघा रे बाळांनो, याच्यासोबत इथं एक निघत असतो अँटी न्यूट्रिनो. काय निघत असतो याच्यासोबत, इथं एक निघत असतो अँटी न्यूट्रिनो. अँटी न्यूट्रिनो काय गोष्ट आहे सांगतो, न्यू बारने डिनोट करतो याला. आता वायचं लिहायचं बाकी ना, मला सांगा इथं एक गेला तर इथं एक ऍड करा लागेल. अरे Z+1 -1 किती होऊन जाईल, Z+1 -1 झेड होऊन जाईल ना, आणि इथं एच राहत आहे. ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. सीईटी मध्ये आणि बोर्ड्स मध्ये पण इम्पॉर्टंट आहे. सीईटी मध्ये खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावरती. ही झाली तुमची रिॲक्शन. कोणाची रिॲक्शन झाली ही तुमची, ही झाली तुमची रिॲक्शन बीटा मायनस डीकेची. कोणाची, बीटा मायनस डीकेची. ओके, आता ऍक्च्युअली हे कोण करतं, याची रिॲक्शन अशी असते, न्यूट्रॉन ब्रेक होतो प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन मध्ये प्लस त्याच्यासोबत एक अँटी न्यूट्रिनो सोडतो. कोण करतं, बीटा मायनस डीके. कोण करतं, बीटा मायनस डीके. कोण करतं, बीटा मायनस डीके जे करतात, दोज हू हॅव more number of neutrons. Those who have more number of neutrons. ज्यांच्याकडे जास्त नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहेत तर ते काय करणार, तर ते करणार बीटा मायनस डीके. क्लिअर, टेंग 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 टेंग, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट जाऊया, बीटा प्लस डीके वरती जाऊया. मग आता बीटा प्लस डीके वरती जाऊया. नंतर तुम्हाला मी काहीशा गोष्टी सांगतो. कशाबद्दल काहीशा गोष्टी सांगायच्या मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या आहेत अँटी न्यूट्रिनो न्यूट्रिनो बद्दल. थोडस थांबा. बीटा प्लस डीके. आता काय बाळांनो, बीटा प्लस डीके. ठीक आहे, लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहेत ज्या कुणाला माहिती पण नसतील. XZA हा सोडणाऱ्या गड्यांनो पॉझिट्रॉन, हा काय सोडणाऱ्या गड्यांनो, हा सोडणाऱ्या गड्यांनो पॉझिट्रॉन, इथं 0, आणि हा सोडणाऱ्या याच्यासोबत न्यूट्रिनो. तो अँटी न्यूट्रिनो देतो तर हा न्यूट्रिनो देतो, तो अँटी न्यूट्रिनो देतो तर हा न्यूट्रिनो देतोय. क्लिअर झालं. आता बघा वाय सोबत काय बाळांनो, इथं +1 गेला तर इथं -1 द्यायचा आणि इकडं काहीच गेला नाही तर इकडं जसंच तसं ठेवायचं. संपलं. आता जसा हा एलिमेंट ब्रेक झाला वाय मध्ये, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रोटॉन ब्रेक होतोय न्यूट्रॉन मध्ये प्लस पॉझिट्रॉन मध्ये प्लस तो सोडतोय एक न्यूट्रिनो.
आता हे रिएक्शन कोण करतं बीटा प्लस डीके, कोण करतं बीटा प्लस डीके. आता बीटा प्लस डीके ते करतात दोज हू हॅव मोर नंबर ऑफ प्रोटॉन्स. कोण करतं? दोज हू हॅव मोर नंबर ऑफ प्रोटॉन्स. संपला विषय. क्लिअर? हा झाला तुमचा बीटा मायनस आणि बीटा प्लस डीकेचा अंतर. आता न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो बद्दल काय सांगायचंय? न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो बद्दल मी सांगतो तुम्हाला. चला मग गामा डीके वरती जाऊया आपण. गामा डीके एकदम सिंपल आहे. गामा डीके वर नंतर जाऊया. न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो बद्दल सांगतो. ठीक आहे. आता न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो बद्दल काय आहेत बाळांनो? हे सुद्धा अँटी पार्टिकल्स आहेत. हे सुद्धा काय आहेत? हे सुद्धा अँटी पार्टिकल्स आहेत. अँटी पार्टिकल्स. आता सर अँटी पार्टिकल्स कसे? अँटी पार्टिकल्स चार्जने असू शकतात, जसं आपण इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन बघितलं. बाळांनो हे जे आहेत ना हे अँटी पार्टिकल्स आहेत बाय स्पिन. हे जे आहेत ना हे अँटी पार्टिकल्स आहेत बाय स्पिन. बाय स्पिन म्हणजे काय? जर न्यूट्रिनो असेल तर तो क्लॉकवाईज स्पिन, म्हणजे हे असे हाय एनर्जेटिक पार्टिकल्स असतात. हे जे पार्टिकल्स असतात ना हाय एनर्जेटिक पार्टिकल्स. सध्याच्या कंडिशनला आत्ता सध्याच्या कंडिशनला आपल्या बॉडीमधनं हजारो न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो पास होत आहेत आणि आपल्याला त्याचा फील पण होत नाहीये, कारण की ह्याच्यात खूप एनर्जेटिक पार्टिकल्स असतात अँड हाय पेनिट्रेशन पॉवर असते यांच्यात खूप. काय असतं यांच्यात? खूप हाय पेनिट्रेशन पॉवर असते, म्हणजे हे खूप जास्त पेनिट्रेट करू शकतात. कळालं का? खूप जास्त पेनिट्रेट करू शकतात. म्हणजे हे अँटी पार्टिकल्स आहेत बाय स्पिन. आता यांना आपण ॲज्युम केला जातं मासलेस. आता हा जो आहे ना मासलेस वाला पॉइंट, सिलेबस मध्ये यांना मासलेसच ॲज्युम केला जातं. पण ऍक्च्युअल एकदम फॅक्ट जर तुम्हाला मी सांगायचा एखादा जर ऍक्च्युअल फॅक्ट, तर फॅक्ट असा आहे की यांचं मास आहे हे आता हल्ली 9-10 वर्ष आधी डिस्कवर झालंय. सिलेबस मध्ये अजून अपडेट नाही झालंय. तर तुम्हाला जर आलं तर भाऊ मासलेसच लिहा. ठीक आहे? तुम्हाला जर आलं तर मासलेसच लिहा बरं का, नाही तर लिहून टाकशाल त्याचं मास. ठीक आहे? चला न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांगणार होतो, तीही सांगून दिली तुम्हाला. चला नेक्स्ट आहे गामा डीके. गामा डीके मध्ये काही पार्टिकल्स इमिट नाही होत, यात फक्त गामा रेडिएशन्स इमिट होतात. आता गामा पार्टिकल्स इमिट होत नाही याच्यात फक्त गामा रेडिएशन्स इमिट होतं. आता गामा रेडिएशन्स इमिट होणं म्हणजे काय? गामा रेडिएशन्स इमिट होणं म्हणजे काय मी तुम्हाला ते सांगतो आधी. ठीक आहे? गामा रेडिएशन्स इमिट होणं म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. जर XZA न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियस तोच राहतो, फक्त त्याच्यासोबत गामा रेडिएशन्स इमिट होतात. आता होतं काय? अल्फा डीके झाला, नंतर बीटा डीके झाला. ठीक आहे? आधी काय झाला? अल्फा डीके झाला, नंतर बीटा डीके झाला. स्टील न्यूक्लियस अनस्टेबल आहे. तरी पण काय? तरी पण जर तुमचा न्यूक्लियस अनस्टेबलच आहे अल्फा आणि बीटा डीके होऊन सुद्धा, तर मग तो प्रोसीड करतो गामा डीके वरती. मग तो काय करतो? प्रोसीड करतो कशावरती? गामा डीके वरती प्रोसीड करतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की गामा डीके मध्ये हे रेडिएशन्स येतात कुठनं? आपण ॲटम्स वाल्या पार्ट मध्ये बघितलं की इलेक्ट्रॉन जेव्हा हायर ऑर्बिट मधनं लोअर ऑर्बिट मध्ये डीएक्साइट होत आहेत, जेव्हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधनं लोअर ऑर्बिट मध्ये डीएक्साइट होत आहेत, तर ते डीएक्साइट होण्याचं रिझन काय असतं? ते डीएक्साइट होण्याचं रिझन हे असतं बाळांनो की
ते एनर्जी इमिट करतो इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स, त्याला स्टेबल व्हायचं असतं. तर याच्यात काय होतं, गामा डिके मध्ये जे रेडिएशन्स येतात ना, जे रेडिएशन्स येतात ना ते कशामुळे येतात, तर डी एक्साइटेशन ऑफ न्यूक्लियॉन्स इनटू लोअर शेल्स ऑफ न्यूक्लियस. डी एक्साइटेशन ऑफ न्यूक्लियॉन्स इन लोअर शेल्स ऑफ न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियॉन्स जे डी एक्साइट होतील ना लोअर शेल्स मध्ये, त्या लोअर शेल्स मध्ये डी एक्साइटेशन होण्याच्या रिझन मुळे हे रेडिएशन इमिट होतात. सर आता हे काय न्यूक्लियस मध्ये पण शेल्स असतात का? येस बाळांनो, न्यूक्लियस मध्ये सुद्धा शेल्स असतात. ठीक आहे, न्यूक्लियस मध्ये सुद्धा शेल्स असतात. ठीक आहे, क्लिअर? चलो, हे झालं तुमचं डीके बद्दल. आता नेक्स्ट पॉइंट, लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डीके आता नाही सुरू करणार, नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. के कॅप्चर बद्दल सांगायचं होतं तुम्हाला, फक्त थोडंसं गोष्ट सांगतो, लक्ष ठेवा. के कॅप्चर बद्दल थोडीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. के कॅप्चर बद्दल असं आहे मित्रांनो, की न्यूक्लियस जो असतो ना, तर तो जर अनस्टेबल असला खूप, तर तो के शेलच्या एक इलेक्ट्रॉनला कॅप्चर करतो, खाऊन टाकतो के शेलच्या इलेक्ट्रॉनला. त्यामुळं त्याला आपण म्हणतो के कॅप्चर. सर हे खरं आहे का? अरे यार, गुगल करून बघा, माझ्यावर भरोसा नाही तर गुगल करून बघा. काय सांगू आता मग मी तुम्हाला, कळालं का? ह्या डीकेच्या रिॲक्शन्स, या थेरी एकदा वाचून घ्या. लास्ट लेक्चरमध्ये तर दी एंडच करायचं आपल्याला, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये तर दी एंडच करायचं आपल्याला या चॅप्टरचा. ठीक आहे, तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाइज करत राहा. टाटा, बाय बाय, टेक केअर.